पुढील 2 दिवसाचा हवामान अंदाज. विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पुढील 2 दिवस हलक्या ते अति हलक्या पावसाची शक्यता आहे. कमाल किमान तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार वाऱ्याची चक्रीय स्थिती दक्षिण गुजरात, मराठवाडा आणि विदर्भावर आहे. उत्तर भारतात हवेच्या कमी दाबाच्या रेषेच्या स्वरूपात पश्चिमी विक्षोभ सक्रिय आहे. शनिवारी 17 फेब्रुवारी रोजी आणखी एक पश्चिमी विक्षोभ थंड वाऱ्याचा प्रवाह हिमालयीन भागात सक्रिय होण्याचा अंदाज आहे. त्याचा परिणाम म्हणून विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पुढील 2 दिवस हलक्या ते अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील. पुढील 4 ते 5 दिवस कमाल किमान तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. राज्यात काही भागात पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे. मध्य भारतात गारपिटीची शक्यता. पश्चिमी विक्षोभाचा परिणाम म्हणून विदर्भ, मध्य प्रदेश आणि ओडिशाच्या काही भागात पुढील 2 दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे. तापमानात घट होऊन छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या काही भागात गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी रॉक गॅन वेबसाईट या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.